आणि आपण एक परिवार या नात्यानं एकमेकांची काळजी घेणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे। आणि म्हणून वेळ मिळाला ना एकमेकांच्या घरी जा, एकमेकांच्या कुटुंबात जा आणि एकमेकांना तुम्ही आपलं ओझं द्या। एकमेकांना सांगा की ती बहीण तुमच्यासाठी प्रार्थना करेल, तो भाऊ तुमच्यासाठी प्रार्थना करेल, तो वडील तुमच्यासाठी प्रार्थना करेल, ती मुलगी तुमच्यासाठी प्रार्थना करेल। असं जर एकमेकांचं ओझं आपण एकमेकांना सांगत राहिलं तर परिणाम काय होणार आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनातल्या निराशा निघून जाणार आहे। काय होतं, मनुष्य आज प्रेयर करत असताना एक बहीण देवानं मला दाखवली आणि ती फार रडत होती, अश्रू ढाळत होती आणि समोरची व्यक्ती XYZ व्यक्ती आहे, ती व्यक्ती त्या मुलीला फार बोलली आणि त्याच्यामुळे ती आतून एकदम तुटली, एकदम निराश झाली आणि तिच्या मनात असं बोलणं आलं की माझी मदत करण्यासाठी कुणीच नाही, मला समजून घेण्यासाठी कुणीच तयार नाही। आणि मी रडत बसले, ती पोरगी रडत बसली आणि ती म्हणते मी किती समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न केला परंतु मलाच कोणी समजून घेत नाही। मग ज्यावेळेस ही मुलगी रडत होती त्यावेळेस परमेश्वराचा आत्मा मला त्या ठिकाणी घेऊन जातो आणि परमेश्वराचा आत्मा तिला असं सांगतो की तू रडू नकोस। आणि मी देवाच्या वचनातून तिला काही मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन केल्यानंतर तिच्या आत्म्यामध्ये ती शांती आली आणि तिच्या मनामध्ये जे काही वेगवेगळे विचार होते ते सर्व निघून गेले। तर कधी कधी काय होतं, परिवारामधून खचणं माणसाला येतं, घरातले लोक खचवतात, परिवारातले लोक खचवतात, शेजारचे लोक खचवतात, आम्हाला आजूबाजूचे लोक खचवतात, आम्हाला निराश करतात। मग या खचलेल्या परिस्थितीमध्ये, निराश परिस्थितीमध्ये आम्ही काय केलं पाहिजे, तर आम्हाला एकमेकांची गरज आहे। देवाचे जे लोक आहेत त्या लोकांमध्ये तुम्ही जा, आमेन, त्या कुटुंबामध्ये तुम्ही जा। आम्ही एका कुटुंबामध्ये गेलो होतो आणि त्या कुटुंबामध्ये सांगण्यासाठी पुष्कळ गोष्टी आहेत। चर्चला जात होते, प्रार्थनेला जात होते आणि अचानक त्यांच्या घरामधलं वातावरण सगळं चेंज झालं आणि ते प्रार्थनेला जायचे बंद झाले आणि प्रार्थना करणं बंद झालं, देवाचं वचन देखील वाचणं त्यांनी बंद करून टाकलं, सहभागिता देखील बंद करून टाकले आणि मग त्यांच्या घरामध्ये एकदम वातावरण वेगळंच होऊन गेलं। ज्यावेळेस आम्ही देवाच्या कृपेने काल त्यांच्या परिवारामध्ये होतो, देवाचा आत्मा